नमस्कार मंडळी, तुम्हाला पण शेवभाजी खूप आवडते का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. चला मग रेसिपी बघूया. तेल घेतलंय आपण. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकणार आहोत आणि ती तडतडली का मग त्याच्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहोत आणि तो मस्तपैकी आपण याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित गळला का मग आपण खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडंसं शेंगदाणे आपण याची पेस्ट बनवली आहे, बारीक मिक्सरमधून करून घेतली आहे. तर ती टाकणार आहोत. तिचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची व्यवस्थित. कलर चेंज झाल्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट प्रमाणात खातात तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला, धने पावडर आणि हळद टाकून आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि सर्व व्यवस्थित एकत्र झाल्यावर आपण त्याच्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यात पाणी घालून आपण ते पाणी याच्यात टाकून घेणार आहोत आणि थोडंसं अजून पाणी घेतलेलं आहे आपण. सगळं एकत्र झाल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि उकळी आल्यानंतर आपण शेव त्याच्यात टाकणार आहोत जी भाजीसाठी आपण घेतलेली होती आणि व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. आणि मस्त उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत गार्निशिंगसाठी. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा.